राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवरती रामनगरी जी आहे, अयोध्या नगरी जी आहे ती उत्साहानं आणि गर्दीनं फुलून गेलेली आहे। आपण पाहतोय की शिरोळ नदीच्या घाटावरती या ठिकाणी सरकारच्या वतीनं लेझर शोचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि हाच लेझर शो पाहण्यासाठी आपण पाहतोय की या ठिकाणी आलेल्या भक्तांची गर्दी जी आहे ती आपल्याला शिरोळ नदीच्या घाटावरती झालेली पाहायला मिळते। आकर्षक असं लेझर शो इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं मन आकर्षून घ्यावं अशा पद्धतीची लाइटिंग जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। राम सगळ्या अयोध्या नगरीमध्ये 22 तारखेला मंदिराचं उद्घाटन होतंय, त्याआधीची सगळी जय्यत तयारी जी आहे ते आपल्याला अयोध्येमध्ये पाहायला मिळते। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मन प्रसन्न व्हावं आणि या घाटावरती आल्यानंतर बघत राहावं असं दृश्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। ते म्हणजे करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईनं ही संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती उजळून निघालेली आहे। 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे, राम जे आहे ते मंदिरामध्ये प्रतिष्ठापित होत आहेत, मात्र त्याआधीच ही सगळी अयोध्या नगरी जी आहे ती विद्युत रोषणाईनं उजळून गेलेली आहे आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं या ठिकाणी मन आहे जे प्रसन्न व्हावं अशा पद्धतीची विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला मिळते। 22 तारखेला जरी उद्घाटन होत असलं तरी सुद्धा उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि नवीन वर्षाची सुरुवात ही देवाच्या दर्शनानं व्हावी, रामाच्या दर्शनानं व्हावी, त्या भक्तिभावानं हे सगळे नागरिक जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय की नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी हे सगळे नागरिक जे आहेत ते सज्ज झालेले आहेत। मात्र शरयू नदीच्या घाटावरती या ठिकाणी जी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्या विद्युत रोषणाईनं आलेल्या प्रत्येक भाविकाचं मन या ठिकाणी प्रसन्न होत आहे। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।